कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खरंच सांग, व्हेरी सॉरी। हो, ऐकली तुमची व्हॉइस नोट आणि ऐकून खूप बरं वाटलं। तुम्ही ज्या प्रकारे आपले इमोशन्स त्या व्हॉइस नोटमध्ये टाकलेले मला खरंच खूप छान वाटलं। खरंच काय बोलू तेच कळत नाही मलाही एक्सप्रेस व्हायचंय पण शब्दच सापडत नाहीये। तुम्हाला खरंच असं वाटतंय की मी जे तुम्हाला पाठवलं ते वसुबाळा? बाबा, आई नाही म्हणजे तू इकडे आहेस होय? किती फोन केले तुला मी। हे बाबा, कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच आलो अगं। जरा येतेस का? थोडं काम आहे ग। हाय बाबा, तुम्ही बसा ना आतमध्ये। मी आले ना की आपण खूप गप्पा मारूयात। मी फक्त आकाशाशी थोडा वेळ बोलते। हा बघितलं आकाशराव? नाही म्हणजे आता नवरा समोर असल्यावर आई बाबांना काहीच किंमत नाहीये। हो बाबा, असं नाही बाबा, असं काहीच नाहीये। अगं मग चल ना, ये बाबा, मी थोड्या वेळात बोलून येते ना त्यांच्याशी। खूप महत्त्वाचं। वसुंधरा, ते एवढं म्हणतायत ना, जरा बोलून घ्या, आपण बोलू नंतर आरामात। बघ प्लीज प्लीज। मी आले। आई काय झालंय आई? बाबा तुम्ही पण ना, तुम्हाला माहिती मी आकाशवाणीशी किती महत्वाचं बोलत होते। वसू, आम्ही तुला थांबवायला चालू होतो। अगं थोडं तरी ऐकून घे तुमचं। बाबा पण तुझ्या तू सांग ना। बसू, मला ही ती वेळ नाहीये। हे बघ, तू आत्ता जर आकाशरावांना सगळं सांगितलंस ना तर अनर्थ होईल। अगं असं काहीच होणार नाहीये। मी हे बघ अगं, तुझं मन मोकळं करण्याची ही वेळ नाहीये। आता हे सगळं कळलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार कर ना। अगं आई पण वसू, बनीचा विचार कर। अगं जयश्रीताई आधीच तुझ्यावर आणि त्याच्यावर नाराज आहेत आणि त्यात काही गोष्टी चिघळायला नको ना। हे बघ, आत्ता कुठे तुम्ही दोघं मनाने जवळ येत आहे, त्यात तू आत्ताच आकाशरावांना हे सांगितलंस आणि आई बाबा प्लीज तुम्ही दोघं जरा शांत व्हा। प्लीज शांत व्हा। का तुम्ही दोघं जसा विचार करताना तसं काहीच होणार नाहीये। आणि झालं तरी आता खूप उशीर झालाय। म्हणजे मी आकाशरावांना सगळं खरं खरं सांगून टाकलंय। हो। गणपती बाप्पा मोरया। प्रसाद घ्या, प्रसाद द्यायला आले होते। घ्या घे प्रसाद घे घे ग। आत्ताच बाप्पाला सांगून आले, म्हटलं आमच्या वसुंधरेला बुद्धी दे, आय मीन सुबुद्धी दे। काय आहे ना, तू माझं पितळ उघडं करायला गेलीस ना तर स्वतःच उघडी पडशील। येते का लक्षात? मिसेस वसुंधरा शार्दूल रानडे। तुमची हिम्मत कशी झाली माझ्या नावापुढे त्याचं नाव लावायची? ओ आय एम सो सॉरी। विसरलेस ग, तुझं नाव आता बदललंय नाही का? खूप आवडतं ना तुम्हाला मला सतत माझ्या भूतकाळाची आठवण करून द्यायला। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, शार्दूल जरी जिवंत असला तरी माझ्यासाठी तो मेलाय कायमचा। हो, आणि माझं नाव वसुंधरा आकाश ठाकूर। मरेपर्यंत तेच राहील, समजलं? तू थोडी शांत। अगं तू मला शांत बसायला सांगते की गप्प बसायला? मला कंटाळा आलाय आता पाच झालं। आकाशरावांशी खोटं वागणं सह्य होत होतं मला, आणि म्हणून मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं। जेव्हापासून त्यांना सगळं खरं सांगितलं ना, माझ्या मनातली सगळी भीती नाहीशी झाली।
आणि आता मी सगळ्यांना दाखवून देणार आहे की विशाखा भालेकर नेमक्या काय आणि कशा आहेत. ज्या घरासाठी आकाशराव दिवस रात्र मेहनत करतात त्या घराला बर्बाद करायला निघाल्यात ही हानी यांची मुलगी. आणि आता काही झालं ना तरी सत्य मी सगळ्यांसमोर आणणारच. नाही वसुबाळा, थांब जरा, ऐक माझं. नाही बाबा, आता आकाशरावांशी बोलून आल्यावरच भेटते. बाहेर जातेस? जायच्या आधी तुझी एक गोष्ट घेऊन जा, तुझा फोन. ये ना. फोन तुमच्याकडे कसा आला? कोर्स माझ्या खूप आधीच लक्षात यायला हवं होतं की फोन असा कसा गायब झाला. तुम्हीच चोरलाय तो. शक्य आहात तुम्ही, आणि त्या खालच्या थराला जाणार ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. गेले काही दिवस मला तुमच्याबद्दल थोडा तरी आदर होता, पण आता तो सगळा संपलाय. हो रानडे, काय बोलते तुमची ही मुलगी? हा, ही काय पद्धत आहे आभार मानायची, सांगा बरं. माझ्यामुळे तुमची मुलगी विधवा होता होता वाचलीये, आणि हिची ही पद्धत आहे आभार मानणे? तोंड सांभाळून बोला. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? आवाज खाली. मी काही बोलत नाही याचा अर्थ तू शेफारून बोलशील असं होत नाही, कळलं का? जाऊन बाहेर सांगू का? सांगू तुझ्या सासू सासऱ्यांना? मग काय होईल? हाताला धरून घराबाहेर काढतील तुला. मग काय करशील? काय करशील? कसं वाचवशील तुझे सो कॉल्ड कुटुंब? खूप उशीर झाला नाही ग. हो ना, ऍक्च्युली मम्मा गप्पा मारायला बसली ना सगळं विसरूनच जाते. हो, हे मात्र खरंय. आम्ही पूर्वी जायचो ना विशाखाच्या घरी गणपतीला, एवढं कौतुक असायचं तिला. सारखं आपला आमचा गणपती असा, आमचा गणपती तसा. संपायचंच नाही. आई मी एक काम करते, त्यांना ना जाऊन घेऊनच येते, नाही तर त्यांचा गप्पांचा फड रंग आहे. नको नको, मी जाते ना. तू कशाला जाते? थांब आणते. आले आले, थांब. काय म्हणायचं काय तुम्हाला? हे बघा, तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. आणि कसं ना विशाखा मॅम, स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या घराला बुडू देणाऱ्यातली मी नाही, त्यामुळे मी तर बोलणारच. बहिणी, एक मिनिट. आर यू शुअर तुला ही चूक करायची आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.